नक्कीच. आणि कुणालचा आत्मविश्वास द्विगुणित झाला असावा. या मॅच मध्ये तो चांगला परफॉर्मन्स देईल आणि ही मॅच रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल. मॅच तर चांगली रंगणार, परंतु या मॅचला रंगवण्यासाठी आवाजामध्ये आम्ही करू परिवर्तन. हर्षदजी मढवी यांचा आवाज तुम्हाला अनुभवायला मिळेल. आणि हॉट बॉय धनराज. थँक्यू सो मच नितेशजी भोईर सर. खूप खूप धन्यवाद नितीशजी. चलूया आपण मैदानाकडे. नुकताच ज्यांचा आवाज आपण ऐकला, संपूर्ण या स्पर्धेची 4 दिवसीय जबाबदारी ज्यांनी घेतली. चला दोन्ही पंच आमचे थोडासा आनंद घेतात. जीवन सर चला लवकर. रिफ्रेशमेंट फार गरजेचं आहे. दुपारची पावर जराशी जास्त झाली पाहिजे. दोन्ही मुख्य पंच आमच्या मैदानाच्या आतमध्ये दाखल, शैलेजी चव्हाण सर, जीवनजी गावण सर. आणि त्याचबरोबर सलामीची जोडी जी हनुमान क्रिकेट संघ वाघिवली क ची मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे आपण पाहतो जीवन पाटील आणि मंगेश भोईर. दुसऱ्या सामन्याचा हिरो ठरला होता मंगेश. 37 धावांची नॉट आउट खेळी. लेट्स बिगिन. पंचाचा इशारा. सामना होतो सुरू. 3 ओव्हरची मॅच. दिस मॅच विल बी 3 ओव्हर्स लिमिटेड. आणि या 3 ओव्हरच्या मॅचला आता होते सुरुवात. पहिला बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. कुणाल. राईट आर्म अराउंड द ओव्हर द विकेट. लेफ्ट आर्म ओव्हर आहे. लेफ्ट हँडेड बॉलर सध्या तरी पहिल्या ओव्हरमध्ये. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर वाईड बॉल आलाय. वाईट बॉलने इथे झाली आहे सुरुवात. यावेळेस मात्र पहा, पुन्हा एकदा खोलात टाकलेला बॉल होता. परफेक्ट बुंध्यामध्ये. बॉल बॅटचा प्रॉपर कनेक्शन तिथे झालेलं नाही, त्यामुळे डॉट आपल्याला पाहायला मिळेल. जीवन पाटील आणि मंगेश भोईर ही सलामीची जोडी. कुणाल बॉलिंग ट्रॅकवर. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. सॉफ्ट डिसमिसल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चांगला झेल. आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना जय हनुमान क्रिकेट संघ वाघिवली क संघाला. पहिला धक्का जीवनच्या रूपाने नवीन बॅटर रुपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर तयार. कुणाल लेफ्ट आर्मवर. हाही बॉल टप्पा थोडा मागे ठेवला तर आउट. मंगेश भोईरची शिकार. या क्षणाला नाराज आहेत, कारण आवश्यकता नव्हती. बॉल हातामध्ये आहे बॉलरच्या आणि अशा परिस्थितीमध्ये धावणं हे दोघांसाठी धोकादायक आहे.
स्पष्ट नाराजी मंगेशची, परंतु नाराजी का याचा देखील आता उत्तर त्यांना शोधावं लागेल. कारण बॉल टॅप झाल्यानंतर बॉलरच्या हातामध्ये बॉल आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला धाव घेण्याचा मोह आवरता येत नाही, त्याला स्ट्राईक एंडचा बॅट्समन तरी काय करेल हा देखील मोठा प्रश्न आहे. समय सूचकता मैदानावरती असणं फार गरजेचं, सगळीकडे लक्ष असणं आपलं गरजेचं आहे. परंतु ही मॅच ज्या इम्पॉर्टंट मॅच मध्ये मंगेश सारख्या खेळाडूचं उभं राहणं जिथं फार महत्वाचं होतं तिथं तो झाला बाद. हाफ ट्रॅकर आणि बॅटची एज. तीन विकेट इथे मात्र मिळवलेत. एका मागोमाग सलगच्या 3 बॉलवरती 3 विकेट, ज्यामध्ये 1 रन आउटचा शिकार आपला पाहायला मिळाला. आता प्रश्नचिन्ह असा उभा राहतोय की नव्याने येणाऱ्या प्रत्येक बॅट्समनची आता जबाबदारी मात्र वाढली आहे. बॉलर तयार. कुणाल, ज्या खेळाडूला नुकतंच मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करण्यात आलं आणि तो खेळाडू आता मात्र या मॅच मध्ये अक्षरशः तुटून पडलाय. इथे समोर 4थ्या विकेटची शक्यता आहे. मिळाली 4थी विकेट, या ओव्हर मधली ही 4थी आणि कुणालसाठी 3री. क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी. यासाठी नितेश सर डेडिकेट केलं जातं एखाद्या खेळाडूला आणि यासाठी एखाद्या खेळाडूला हे एनकरेज करण्याचं एक चांगलं साधन आहे. मी म्हणेन एखाद्या खेळाडूला ट्रॉफी देऊन डेडिकेट करणं त्या खेळाडूच्या पुढच्या मॅच मध्ये त्याचं मनोबल वाढवतं आणि आता तेच घडलं. मागच्या मॅच मध्ये कुणालला फक्त डेडिकेटेड ती ट्रॉफी मिळाली. त्यातून प्रेरणा घेऊन कुणालने आपल्या गोलंदाजीमध्ये जो काही परिवर्तन केला तो मात्र कौतुकास्पद आहे, कौतुकास पात्र आहे हा खेळाडू. मनीष पाटील नवीन बॅटर. मैदानाच्या आतमध्ये 5 बॉलमध्ये 4 विकेट्स, फक्त 1च धाव आतापर्यंत मिळाली, तीही वाईटची. त्या व्यतिरिक्त फार काही करता आलेलं नाहीये. वाघिवली गावातील बरेचसे प्रेक्षक आज क संघाचा सामना बघण्यासाठी थांबलेत, परंतु सगळ्या प्रेक्षकांचा सध्या तरी हिरमोड झालेला पाहायला मिळतोय. इथे पहा, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जवळजवळ 4 विकेट या ओव्हरमध्ये, धाव फक्त 1 वाईटची. त्या व्यतिरिक्त एकही धाव खर्च केलेला नाहीये. मोसारे गावाचा खेळाडू कुणाल पहिल्या ओव्हरमध्ये सपशेल पूर्णपणे यशस्वी ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉलिंग अटॅक. चला, टीम मीटिंग नकोय, लगेचच मॅचला सुरुवात करा, कारण अजून आपल्याला इथून पुढे 3 मॅचेस खेळायचे आहेत. साधारणतः इथून पुढच्या 2 सेमीफायनल, 1 फायनल. पहिल्या 2 दिवसांमध्ये जे 2 संघ जिंकलेत, एक तर मला वाटतं महेश स्मृती मोहा कोळीवाडा असेल आणि दुसरी SK तेजा ग्रुप देसाई ब. अच्छा, ओके. दुसरा आणि तिसरा, पहिला आणि चौथा. म्हणजे पहिला सामना दुसरा आणि तिसऱ्यामध्ये होईल आणि पहिला आणि चौथ्यामध्ये दुसरा सामना होईल. फटका यावेळेस पुन्हा एकदा फसला, परंतु फिल्डर पासून बॉल दूर आहे.
यावेळेस मात्र पहा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला, बॉल टर्न केला, मिड विकेटकडे फिल्डर उपस्थित आहे. फक्त एकच धाव मिळणार, एकापेक्षा जास्त काही नसेल. हा सिंगल डबलने मात्र वाघिवली टीमचा धावफलक जो आहे तो फार पुढे सरकणार नाही. इथे षटकार चौकारांची आतषबाजी हवी आहे. त्या ठिकाणी खरं तर मंगेश भोईर सारखा फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती उभं राहणं त्याचं फार महत्वाचं होतं. आता त्याचं बाद होणं टीमसाठी किती नुकसानकारक आहे हे मात्र येणाऱ्या काळात आपल्याला स्पष्ट होईल. बॉलर तयार, ओव्हरपिच बॉल होता. याही बॉलचा मात्र फायदा उचलता आला नाही. बॅटच्या समोर बॉल पडतात, परंतु बॅट्समन आक्रमण करण्याचा प्रयत्न जरी करत असले तरी ते प्रयत्न त्यांचे मात्र व्यर्थ ठरतात. हे घडतं बऱ्याच वेळा की एखादा संघ ज्यावेळेस मैदानामध्ये खेळत असतो त्या संघाचे एकामागोमाग एक अनेक विकेट पडल्यानंतर स्वाभाविक आहे हा दबाव समोरच्या दिशेने. एक टप्प्याच्या मदतीवर बॉल सीमा पार, हा येतो पहिला चौकार जय हनुमान क्रिकेट संघ वाघिवलीसाठी. सेमीफायनलचा पहिला सामना होईल. पहा प्रेक्षक आणि खेळाडूंच्या माहितीसाठी SK तेजा ग्रुप देसाई ब आणि गावदेवी वलवली या दोन टीमच्या दरम्यान बॉलर तयार. यावेळेस मात्र पहा फुटवर्कचा वापर नाहीये. पुन्हा एकदा रनआउटची शक्यता, बॉल हातातून निसटलाय. एक धाव मात्र पूर्ण झाली आहे. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्या 7 वर 4 जय हनुमान क्रिकेट संघ वाघिवली. 8 रन. ओव्हरची समाप्ती. तिसऱ्या ओव्हरमध्ये अंतिमचं षटक. ऑप्शनच्या खूप बाहेर निघणारा बॉल, नो बॉल आहे. नो बॉल कळवला अंपायरने. नो बॉलचा हा सिग्नल इथून मात्र दिला गेलाय, परंतु या नो बॉलचा किती फरक जाणवेल हे पाहायचं. फ्री हिटचा बॉल आहे. बॉल तयार. आडवा बॅटने खेळायचा होता, बॉल बॅटचा संपर्क नाही आणि इथे हा वाईड असल्याचा संकेत म्हणजे फ्री हिट विल बी द कंटिन्यू. फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे कारण नो नंतर वाईड आलाय. वाईड वरती नो बॉल, फ्री हिटचा जो बॉल आहे तो कंटिन्यू खेळण्याची संधी बॅट्समनला मिळते. पुढचा बॉल उचलून खेळायचा होता. बॉलला अक्षरशः आगीच्या निखारांप्रमाणे फेकलं जाते. बॉल बॅटचा संपर्क होत नाहीये. आज मात्र बॅटी चालत नाहीयेत. दुपारी जेवल्यानंतर जी विश्रांती झाली वाघिवली टीमची ती जरा जास्त झाली, कारण त्यानंतरच मात्र सगळी आता सूत्र पलटली आहेत. पहिले 2 सामने खूप रोमहर्षकरित्या जिंकलेत, परंतु इथे पहा, यस यस इट्स आउट, इट्स आउट. परतावं लागेल माघारी. सामना एकतर्फी झालाय. आता असं चिन्ह इथे उभं राहिले यात तीळ मात्र शंका नाही. धावा फक्त 8. लास्ट 4 बॉल आहेत. धावा मला वाटते झाल्यात 10 झाल्यात.
4 बॉलचा खेळ शिल्लक, 2 बॉल आतापर्यंत झालेत. इनिंगला ब्रेक करण्यासाठी म्हणजे टार्गेट सेट करणारे हे 4 बॉल कोणासाठी वरदान ठरतील हे पाहायचे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, 1 रन पूर्ण केली आहे. दुसरीसाठी पलटलात, दुसरी घेतली जाईल का नाही, थांबलेत. 1च रन मिळणार. टोटल झाली 11. अजून 3 बॉल शिल्लक आहेत. 3 मध्ये 2 तरी षटकार लागले तरी फायटिंग स्कोर उभा करू शकतात त्यांच्या पुरता. कारण मागच्या सामन्यामध्ये देखील ते 32 धावा त्यांनी डिफेंड केलेल्या आहेत. ऑन साइडला चांगला फटका, बॉल येतो स्टेजकडे, लॉंग लेग सीमा पार, चौकार. पंधरा झाल्या. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक सामना जिंकण्यासाठी. काय घडणार, काय बिघडणार हे मात्र पाहायचं आपल्याला. इथे लॉफ्ट केलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉलला घेतला आणि फेकून दिलं सीमा पार. हा षटकार दिलासा दिला, आता संजीवनी मिळाली मित्र म्हणेन. आता थोडं वाटत असेल रिलॅक्स की थोड्याफार धावा झाल्या म्हणजे ऍटलिस्ट आपण या धावांसोबत फाईट करू शकतो. शेवटचे 4 बॉल जे होते ना ते मात्र थोडेसे आता महागात पडलेत मोसारे टीमला. अजूनही 1 बॉल, शेवटचा अंतिम बॉल आहे. आडव्या बॅटने खेळायचा होता. 1 रन पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न चालवलाय, थ्रो वरच्या एंडला, विकेट किपर कडे 2 झाल्यात आणि 2 वरती इथे थांबावं लागेल. येस, फुल स्टॉप इनिंगला मिळतोय आणि या फुल स्टॉप बरोबर टोटल झाली ती म्हणजे 23-24 धावा. सध्याच्या घडीला फायटिंग करण्यासाठी भरपूर आहेत असे म्हणतात मंगेश भोईर. कारण त्यांनाही माहित आहे की मागचा जो सामना होता 3 ओव्हरचा त्यामध्ये 33 धावा देखील डिफेंड केल्या गेलेल्या. त्यामुळे या 3 ओव्हरमध्ये 24 धावा डिफेंड करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे, ज्यामध्ये त्यांचे गोलंदाज नक्की आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान सन्मान्य प्रकाशी डाकी यांच्या या ठिकाणी आगमन होते. त्यांचं त्याचबरोबर ऋषी गाभण यांचं देखील या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आम्ही करतो मनापासून सहर्ष स्वागत. प्रकाशजी डाके आणि ऋषी गाभण या दोन्ही मान्यवरांना आम्ही या ठिकाणी व्यासपीठावरती आसनस्थ होण्याची विनंती करतोय. आपलं सहर्ष स्वागत आहे क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. जय हनुमान क्रिकेट संघ वाघिवली आयोजित जय हनुमान चषक 2024 ची ही क्रीडा स्पर्धा आज अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसामध्ये आलेल्या मान्यवर पाहुण्यांचं आम्ही यथोचितरित्या सन्मान करीत आहोत.
पहा या ठिकाणी पहिला सेमीफायनलचा सामना आयोजकांच्या सूचनेनुसार आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिला सेमीफायनलचा सामना होईल तो म्हणजे देसाई आणि वलवली या दोन टीमच्या दरम्यान. तसेच महेश स्मृती मोहा कोलीवाडा आणि आजच्या गटातून पुढे येणारा संघ दुसरी सेमीफायनल खेळतील या गोष्टीची नोंद घ्यावी. त्यामुळे देसाई टीम आणि वळवली टीमचे खेळाडू जर मैदानावरती आले असाल तर कृपया आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आपल्या मॅचचा टॉस आम्हाला करायचा आहे. विनंती असेल आपणास की आपण यावं. SK तेजा ग्रुप देसाई ब आणि दुसरीकडे मात्र असेल गावदेवी वलवली संघ. त्यामुळे दोन्ही टीमला सूचना आहेत की आपण कृपया आपले कॅप्टन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाठवा टॉस करण्यासाठी. त्याला 24 धावांचं लक्ष आहे. 18 बॉलमध्ये 24 रोखण्याची जबाबदारी पहिला बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती वाघिवली टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे काळूराम. मागच्या मॅच मध्ये 4 धावांचे षटक फेकले. 40+ खेळाडू आहेत. ओव्हर द विकेट पहिला बॉल. ओ सुरेख गोलंदाजी. पहिलाच बॉल बीट करून चाललाय मागे प्रेम जाधव आणि त्याच्या समवेत सूरज पाटेकर. लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर धावतात. बॉल मागे मंगेश भोईर बॉल पर्यंत पोहोचतील का हा प्रश्न आहे. पोहोचले. 2च धाव. इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला असता तरी पूर्ण होता आले असत्या परंतु नाही. चार यस चौकार आहे आणि या चौकाराच्या मदतीने मात्र धावसंख्येचा अकाउंट या ठिकाणी ओपन होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवर 4 रन. पुढचा बॉल काळूराम तयार. ओव्हर द विकेट समोर असणार आहे. बॅट्समन प्रेम ऑन साइडला खेळलेत. गॅप मध्ये खेळलेत. बॉल चालला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन जवळ. सीमारेषा पार. हा दुसरा चौकार. यावेळेस मात्र आपण पाहू शकता समोर चालला बॉल. तिसरा सलगचा हा चौकार. चला जर मोहा कोडीवाडा टीमचे कॅप्टन आला असेल तर आपण या. महेश स्मृती मोहा टीमचे कॅप्टन कृपया आपण यावं व्यासपीठावरती. फुलटॉस ऑन साइडला फिल्डर आहेत. कॅच होऊ शकते. येस पकडली झेल आणि संपलाय बॅट्समन प्रेमचा खेळ. पहिला धक्का बॅटिंग करत असताना मोसारे टीमला. मोहा कोलीवाडा टीमचे कॅप्टन आपण यावं. टॉस करायचा आहे. चला टीम मोहा कोलीवाडा टीमचा प्रतिनिधी लगेच आपण या. बालावन इथे भरपूर उंच गेला. लांब 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 आणि ते कॅच पकडली गेले. व्हॉट अ कॅच. सुरेख यार. बाउंड्री लाईन वरती एका पायावर
उभा राहून इथे मात्र झेल टिपलाय मनीष पाटीलने. हे पहा, प्रेक्षक लाईव्हच्या कॅमेऱ्यामध्ये क्षणचित्रे ही कैद होताना आपल्याला पाहायला मिळतील. अगदी एका पायावरती बाउंड्री लाईन पासून फक्त 2 ते 3 इंच आतमध्ये उभा राहून कॅच पकडली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मोसारे टीमने धावा बनवल्या 12, विकेट गमावल्या 2. आता येणारे 12 बॉल आणि 12 धावा करायचे आहेत. तसेच सलग 2 वेळेस मात्र ज्यांनी आपल्या गावची सरपंच पदाची भूमिका यथोचितरित्या निभावली ते आदरणीय सरपंच श्री अनिलजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी शुभ आगमन होते. त्यांचं आपण करूया स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. अनिलजी पाटील साहेबांना आम्ही विनंती करू की आपण यावं या व्यासपीठावर. जय हनुमान वाघिवणी यांच्या वतीनं जय हनुमान चषक 2024 चा हा दैदिप्यमान सोहळा अंतिमच्या टप्प्यामध्ये येतोय आणि इथून पुढे मात्र पाहुण्यांची वर्दळ या व्यासपीठावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर आम्ही विनंती करू हेमंतजी म्हात्रे यांना की आपणही या व्यासपीठावर यावं. आपलंही सहर्ष स्वागत आहे. क्रीडांगणाच्या सभोवताली हर्षद जर का दृष्टिक्षेप टाकला तर आता प्रेक्षकांची वर्दळ वाढताना आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा अंतिमच्या टप्प्यात आहे. इथून पुढे 2 सेमीफायनलचे सामने आणि त्यानंतर मात्र 1 मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहावयास मिळणार आहे. कुठेही जाऊ नका. प्रेक्षक यूट्यूब वाहिनी स्पर्धेला लाईव्ह ब्रॉडकास्ट करतेय आणि या मॅच मध्ये घरचा संघ खेळ साकारत असताना संघर्षमय मॅच मध्ये या काय घडेल काय बिघडेल ते पुन्हा एकदा ऐकण्यासाठी O2 कॉम्बॉक्स टुवर्ड्स हर्षजी मडवी. थँक्यू नितेश. ऑन साइडला खेळले, बॉल चाललाय मिड विकेटकडे. फिल्डर आहे, 1 रन पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होत असताना मात्र थांबलेत. 12 मध्ये 12 पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये आता सिंगल आली आहे. पहा, सामना आयोजकांच्या मताने पहिल्यांदा तर 2 आणि 3 असा दुसरा आणि तिसरा जो संघ असेल त्यांच्यामध्ये आणि पहिला आणि चौथा संघ जो असेल त्यांच्यामध्ये होणार आहे. त्यामुळे वेळेनुसार जो संघ उपस्थित असेल त्यांचा सामना आपण पूर्ण करणार आहोत. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर बॉल खाली आणि इथे मात्र पहा यशस्वी झेल. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि या प्रयत्नांना मात्र यश आले. आणखीन एक विकेट गळायला लागली आहे बहिरीदेव मोसारे या टीमची. नवीन बॅटर किरण जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल मोसारे टीमच्या माध्यमातून. बॉल तयार. लेफ्ट आर्म ओव्हर. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा अगदी प्रॉपर पॉपिंग क्रीज मध्ये बॉल डिलिव्हर होतोय. बॉलरचं कौतुक करावं लागेल. बॉलर रुपेश पाटील आपल्या गोलंदाजीची छाप सोडून चाललाय या मॅच मध्ये आणि ते गरजेचं आहे. सध्याच्या घडीला धावा रोखणं हे मोठं आव्हान आहे जय हनुमान क्रिकेट संघ वाघवडी क संघासमोर. खोला टाकला बॉल. ऑन साइडला खेळलेत. 1 रन पूर्ण झालाय. पहिल्या अटेम्प्टला बॉल भेटला तर ठीक, अन्यथा 2 रन मिळतील, जरूर मिळतील, परंतु पंचांचा सिग्नल नॉट आउट.
हेच सांगण्याचा प्रयत्न आधीच केला मी की जर पहिल्या अटेम्प्टला बॉल मिळाला तर एकच धाव, दुसऱ्या अटेम्प्टला बॉल मिळाला तर 2 धावा होतील आणि 2 धावा झाल्यात. म्हणूनच म्हटलं जातं ना, नजर हटी दुर्घटना घटी. हेच आहे, हेच नुकसान आहे तुमच्या टीमसाठी. 8 मध्ये 9 सामना वाघिवली टीम सोडायला तयार नाहीये. ओ लॉफ्टेड कप यावेळेस मात्र चांगला फटका स्वीप केलाय बॉलला आणि पाठवून दिलाय सीमा पार. हा आहे तो षटकार. आता फक्त राहिलं 3. 7 मध्ये 3 पाहिजे. आणखीन एकदा बॉल मागे चाललाय थर्डमॅन कडे. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. रन मिळणार 1 आणि 1 रनने मात्र ओव्हरची झाली समाप्ती. पहा आज खर तर विमानतळ प्राधिकरणामध्ये जे कामगार काम करतात त्यांना सुट्टी आहे, त्यामुळे भरपूर कामगारात या मॅचचा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मैदानावरती येणार, त्यात शंकाच नाहीये. आज संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे. एन्जॉय करा सगळ्यांनी, आनंद घ्या या स्पर्धेचा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान प्राधिकरण त्यावरती जे काही आज काम चालू आहे, सगळ्या इथली जी गावं आहेत ती आज गावं मात्र या सगळ्यांना आता दिसेनाशी झाली. इथे एक काळ असा होता की पनवेलला निघण्यासाठी याच मार्गाने बरेचसे प्रवासी प्रवास करायचे, परंतु आज इथे विमानतळ बनते असं कोणाला वाटलं होतं. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न, रनआउट होऊ शकतो, झालाय. विकेट मिळाली आहे. 1 धाव आली. टीमची टोटल 23. 1 पाहिजे. 5 मध्ये 1. चला नवीन बॅट्समन लवकर जा. पाच मध्ये 1 पाहिजे. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल चौकार आणि सामना संपला. अभिनंदन टीम मोसारे. या स्पर्धेतलं 1 बक्षीस लागू झाले तुम्हाला. सेमी फायनल मध्ये जाऊन दाखल झाला संघ आपल्याला पाहायला मिळतंय. मनपूर्वक अभिनंदन. हार्ड लक वाघवली टीम. मला वाटते 3ही टीम या स्पर्धेतून आता बाहेर होत आहेत. 4 टीम या स्पर्धेमध्ये 32 पैकी खेळलेत, परंतु सगळ्या टीम बाहेर. परंतु या टीमने सर्वाधिक संघर्ष केला. 2 राऊंड जिंकलेत. सन्माननीय उमेशजी